दर्शनाला बरोबर बघूया आता कोणते कोणते देव मिळतात, कुठं कुठे जायला मिळते ते. बरोबर 7 वाजता आम्ही सगळेजण वडाळे तलाव पनवेल येथे जमा झालो. आमची बस मिनी बस अगोदरच आलेली होती. त्याला मग आमच्या संदीप भाऊनी नारळ फोडला, मुहूर्त केला, हार वगैरे घातला आणि आम्ही सगळेजण बसमध्ये बसलो. बसमध्ये गणपतींचं नाव घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली. गणपतीची थोडी गाणी बोलली आणि पहिलं आम्ही पोचलो वरद विनायक महडला. महडला पण सकाळ सकाळी होतो त्यामुळं फार गर्दी नव्हती. अतिशय सुंदर दर्शन झालं महडच्या गणपतीचं. गणपतीचं काही मला शूटिंग नाही करता आलं कारण तिथं करून देत नव्हते, पण दर्शन खूप छान झालं. गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही काय केलं, मारुतीचं दर्शन, नंतर तिथं शंकराची पिंड आहे, शंकराचं दर्शन घेतलं. नंतर पाठीमागच्या साईडला सगळे ग्रह, दत्त मंदिर आहे, दत्त मंदिरचं दर्शन, सगळे ग्रह राहू केतू शनी हे सगळ्यांचं दर्शन घेतलं आम्ही. आणि तिथं ना पहिली पुरातन गणपतीची मूर्ती ठेवलेली होती, त्याचं पण आम्ही दर्शन घेतलं. खूप पहिली पुरातन मूर्ती आहे गणपतीची, हीच पूर्वीची मूर्ती आहे, ती तिथं काढून ठेवलेली होती, त्याचं दर्शन घेतलं. आणि मग नंतर आम्ही थोडंसं दत्त मंदिरला जाऊन आम्ही बाहेर आलो. तर बाहेर थोडंसं शॉपिंग केलं. कुणाला काही फुलं घ्यायची होती, कुणाला काय घ्यायचं होतं, असं थोडंसं शॉपिंग केलं. प्रत्येकाला काय आवडीनुसार प्रत्येकाने थोडं थोडं घेतलं. आणि मग आम्ही गाडीकडं पुढच्या प्रवासासाठी आपलं निघालो गाडीकडे. पुढचा प्रवास काय आमचा फार लांब नव्हता, लगेचच आम्हाला पोचायचं होतं. आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि पुढचा पोचलो पळसदरीला. पळसदरीला श्री स्वामींच्या मठामध्ये पोचलो. तिथेही अजिबात गर्दी नव्हती. खूप सुंदर, म्हणजे अतिशय सुंदर आमचं दर्शन झालं. आतमध्ये स्वामींना अगदी व्यवस्थित बघता आलं आणि सगळेजण तिथं पुढं बसलो. मग नंतर थोडा वेळ इथे ना स्वामींच्या मठामध्ये बाहेर ना एक हेल्थ कॅम्प लागला होता. मला काही त्याचं शूटिंग नाही करता आलं, पण आमच्या सगळ्यांनी सगळं शुगर चेक केली, BP चेक केला, सगळं प्रत्येकाने चेकिंग केलं. सगळे आमच्या जेवढ्या गाडीमध्ये होते तेवढ्या सगळ्यांनी चेकिंग केलं. तिथं छान हेल्थ कॅम्प होता. आणि काहींनी असं ते शॉपिंग केलं की काही स्वामींचं काही पाहिजे होतं त्यांना, धूप, काही कुणाला माळ, कुणाला काही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, वेगवेगळं लिहिलेल्या स्वामींचं असते ना, ते सगळं काहींनी खरेदी केलं. बाहेर आलो तर बाहेर ना संपूर्ण अशा भाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या गावच्या भाज्या लागलेल्या होत्या. म्हणजे गावच्या वेगवेगळ्या, आपण कधी बघितल्या नाही तशा वेगळ्या प्रकारच्या भाज्या, काकडी, आळूची पानं, अशी त्या भाज्यांची नावं पण काही आपल्याला माहीत नाहीत अशा. माझ्या भावानी, संजूनी आणि माझ्या मैत्रिणींनी खूप साऱ्या भाज्या घेतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या. सगळ्यांच्या भाज्या घेऊन झाल्या, हेल्थ चेकअप झालं. त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. पुढचा प्रवास म्हणजे खोपोलीला आम्ही निघालो, गगनगिरी महाराजांच्या मठाकडे. जाताना गाडीमध्ये सगळं चाललेलंच होतं ना, गाणी बिणी म्हणायचं. तर तोपर्यंत आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये पोहोचलो. पण गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये होम चाललेला होता. आम्हाला होम पाहायला मिळाला. होमाचं खूप मोठा होम होता. नंतर इतर पण काही खूप सारं मूर्ती, इतर काही बघण्यासारखं निसर्ग सौंदर्य पण अतिशय सुंदर होतं. ते आम्ही बघितलं. त्यानंतर इथे ना जसं खोपोलीला गाडी होती, ह्याला गाडी होती ना, पळसदरीला हेल्थ कॅम्पची गाडी होती ना, तसं ह्या मठामध्ये ना कायमस्वरूपी हेल्थ कॅम्प, आयुर्वेदिक उपचार सगळं मोफत चाललेलं असते. आम्ही काही इथं गेलो नाही, आम्ही आपलं संपूर्ण मठ वगैरे फिरलो. फक्त आम्ही तिथं बघितलं काय काय आहे, काय काय नाही, हे सगळे बघा. आयुर्वेदिक उपचार वगैरे मोफत काय काय आहेत ते सगळे बघितले. पण आम्ही मठ फिरलो फक्त. मठामध्ये महाप्रसाद घेतला आणि मग आम्ही पुढे निघालो. या मठामध्ये आम्हाला ना आरती मिळाली.
आरती झाली की मगच महाप्रसाद असतो. महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही लोणावळ्याच्याकडे प्रस्थान केलं. लोणावळ्याला जाताना आमच्या गाडीमध्ये आम्ही गाणी, डान्स चाललेलं होतं, कारण पोट भरलेलं होतं. आणि मग सगळ्यांच्या अंताक्षरी चालू झाल्या, मस्ती मजा असं करत करत आम्ही स्वामी समर्थांच्या मठाकडं प्रस्थान केलं. हा मठ ना आम्हाला कोणालाच माहिती नव्हता, आपला असं ऐकून माहिती होता. आम्ही पण शोधतच या मठामध्ये गेलो. मठामध्ये पोहोचलो आम्ही, पण खरंच खूप छान वाटलं. म्हणजे ह्या मठामध्ये गेलो तर असं प्रसन्न वाटलं. खूप छान मठ होता. आता येईलच, आता मठ आला बघा. अतिशय सुंदर वाटलं मठामध्ये. एवढा मोठा मठ बघ, अतिशय मोठा मठ आहे. आणि मंदिरामध्ये उभी मूर्ती आहे. मूर्तीचा काही फोटो नाही काढून दिला, त्यामुळे मी तुम्हाला टाकला नाही. पण मोठं मंदिरासारखं छान आहे, प्रशस्त जागा आहे. ध्यान करायला भरपूर मोठी जागा ठेवलेली आहे त्यांनी. त्यानंतर आम्ही पोचलो नारायणी मंदिरला. नारायणी मंदिरला पण आम्ही खूप सुंदर आमचं दर्शन झालं. नारायणी मंदिरला पण छान फोटो वगैरे काढले आम्ही सगळ्यांनी. अतिशय नारायणी मंदिरला आम्ही खूप मजा केली. मंदिरात गेलो, प्रत्येक ठिकाणी फोटो काढले. तिथं फोटो काढायला असं काही हे नव्हतं, त्यामुळे सगळ्यांनी छान फोटो वगैरे काढले. देवाचे पण फोटो काढले, आम्ही आमचे स्वतःचे पण फोटो काढले. नंतर थोडीशी खरेदी केली, शॉपिंग, काही थोडंसं काही गणाला घ्यायचं होतं देवाचं ते गेलं. नंतर तिथे एक गोशाळा होती, मग त्या गोशाळेमध्ये सगळ्यांनी थोडं थोडं खायला घातलं गाईंना. आणि मग आम्ही पुढं परतीच्या प्रवासाला पुढं एक निघालो ह्याच्यातनं बाहेर येताना काय झालं माहिती आहे का, आम्ही थोडीशी मस्ती करत आलो. मस्ती करत आलो. मस्तपैकी डान्स वगैरे केले त्या कारंजाच्या बाजूला. आणि मस्त चालली सगळ्यांची मस्ती चालली. आवाज गेला, सगळी गाणी म्हणतायत वेगवेगळे. आणि त्याच्यानंतर आम्ही कारंजाच्या बाजूला पण खूप मस्ती केली. एकेकाने रील बनवल्यासारखं केलं. प्रत्येकाने थोडं मस्ती चाललेलीच होती आमची. ते आमचे वेगवेगळे प्रकार प्रत्येकाने. थोडीशी मस्ती, थोडीशी मजा असं करत आमचा प्रवास एकदम खूप सुंदर आणि खूप छान झाला. आठवणीतला असा आमच्या पिकनिक झाली. आमच्याबरोबर असणाऱ्या जेंट्सनी पण आमच्याबरोबर सहभाग घेतला होता. खूप छान असं करत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. 5 वाजून गेलेले होते, 5:30-6 वाजलेले होते. मग एक सगळ्यांचा मस्तपैकी फोटो काढला आणि परतीच्या प्रवासाने निघालो. परतीच्या प्रवासामध्ये आमचे स्नेहा भाऊजाईंनी सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेतला की कशी वाटली तुम्हाला पिकनिक, कशी वाटली. प्रत्येकाचा एकदम सुंदर इंटरव्ह्यू घेतला. काय तुम्ही सांगू शकाल? मी एकच सांगेन, स्नेहा उभी राहिली आणि निवडून आली. अजून म्हणजे आपण झालोत मार्गीच लागलेलो आहोत, तसं परतीच्या मार्गीला लागलेलो आहोत. म्हटलं नंतर वेळ आपण येणार एप्रिलला. मला कालपासून कधी जावं असं झालं. अगदी मला रात्री स्वप्न पडलं तर मी रात्री 2 पासून जागी होते. पिकनिक मध्ये म्हणजे जास्त सहभाग 2 वहिनींनी घेतला, त्यामुळे पिकनिक एकदम सुंदर झाली. आणि आता खूप सुंदर. आता नेहमीच आपली आम्ही भावंड पळतो. करा मला वेळ आता मात्र आम्ही वेळ काढून नक्की येऊ. आता माझं मत भाऊ आला नाही. आता माझं मत सांगतो. माझं मत असं की आता फर्स्ट टाइमच आपण ही 57 आयोजित केली आहे. ती ट्रिप 57 केली आहे. आपण कसं एरवी जातो बरोबर दुसऱ्या ट्रिप बरोबर, आता 57 आयोजित, त्यामुळे एकदम
खरोखर मस्त वाटलं. हे मात्र खरं हा त्याचं खरं श्रेय म्हणजे आयोजन केल्यामुळे काय झालं, आपण कुठंही कितीही वेळ थांबलो तरी अगदी. अशा प्रकारे आमची पिकनिक एकदम सुंदर आणि छान झाली. सगळ्यांना खूप आवडली. बाय बाय.